जय भीम. लाड बुद्धा टी व्हीने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्वागतार्ह आणि राष्ट्रवादाच्या भूमिकेतून नव्यानं उजळणी होणे संविधानाची, केवळ हातात पुस्तक घेऊन त्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा संविधानाच्या स्वरूपामध्ये नागरिकांना जे हक्क प्रदान झालेत, जे मूल्य प्राप्त झाले, त्या अनुषंगानं विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं लाड बुद्धा टी व्हीने घेतलेली ही भूमिका, त्याचं मी स्वागत करतो. बांधवांनो, भारतीय गणराज्याचे महानायक हा आपला चर्चेचा विषय. सर्वात आधी मला गणराज्य म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट करावं लागेल. गणराज्य, लोकशाही ह्या दोन कन्सेप्ट, ह्या दोन संकल्पना राज्यशास्त्राच्या अनुषंगानं अत्यंत संबंधित असल्या तरी त्या वेगवेगळ्या आहेत. म्हणून गणराज्य म्हणजे काय हे आधी पाहावं लागेल. गणराज्य म्हणजे देशातील कोणतेही सार्वजनिक पद, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, संसद सदस्य असतील, अगदी जिल्हा परिषद पंचायत समितीपासून तर ग्रामपंचायतपर्यंतच्या सगळ्या राजकीय जी पदं आहेत, त्याचप्रमाणे अगदी तहसीलदार, कलेक्टर किंवा पटवाऱ्यापासून तर अगदी मुख्य सचिवापर्यंत, कलेक्टर, कमिशनरपर्यंत ही सारी सार्वजनिक पदं आहेत. आणि या सार्वजनिक पद प्राप्त करण्यासाठी जी संविधानानं जे निकष ठरवलेले आहेत, जी पात्रता ठरवलेली आहे, ती पात्रता पूर्ण करणाराला, जी कोणी व्यक्ती ती पात्रता पूर्ण करत असेल त्याला ते सार्वजनिक पद प्राप्त करता येईल. प्रश्न असा आहे, इंग्लंडमध्ये आजही मर्यादित राजेशाही आहे, कारण तिथल्या शासनाचं प्रमुख पद हा तिथला राजा आहे. आणि राजा हा वंश परंपरेने चालत आलेला आहे, चालत राहणार आहे. म्हणून तिथं लोकशाही आहे, पण गणराज्य नाही. गणराज्यासाठी कुठलेही सार्वजनिक पद कुणालाही प्राप्त करण्याचा अधिकार असावा, किंबहुना तो असतोच, असलाच पाहिजे, तरच ते गणराज्य असेल. लोकशाही म्हणजे गणराज्य नव्हे. लोकशाहीच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्या सगळ्याच्या अनुषंगाने विचार करताना अब्राहम लिंकनची व्याख्या आहे, लोकांसाठी, लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकांचं शासन इथपर्यंतच ते मर्यादित आहे. अगदी बाबासाहेबांनी जी व्याख्या दिलेली आहे, रक्ताचा थेंबही न सांडवता नागरिकांच्या जीवनामध्ये आर्थिक आणि सामाजिक आमूलाग्र बदल घडवून आणणे, ही आर्थिक आणि सामाजिक प्रतिनिधित्व, हक्क आणि अस्तित्व मान्यतेची ही व्याख्या इथपर्यंत ठीक आहे. पण याही आधी बाबासाहेबांनी साऊथबोरो कमिशन समोर 1919मध्ये लोकशाहीच्या संदर्भामध्ये जी भूमिका मांडली होती, ती म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेलं शासन लोकांचं शासन असू शकेल, परंतु ते लोकप्रिय शासन असू शकणार नाही. लोकप्रिय शासन असण्यासाठी लोकांचं प्रतिनिधित्व, जे समाजातील विविध घटक आहेत, त्या विविध घटकांना शासनामध्ये, प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व असावं, त्याशिवाय लोकप्रिय शासन होऊ शकणार नाही. म्हणून लोकशाहीची परिपूर्तता करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये जी प्रामुख्यानं गणराज्याची संकल्पना होती, ती गणराज्याची संकल्पना बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये उतरवलेली आहे. काय दिलं गणराज्यानं? आधी आपण गणराज्य
आणि एक राजशाही किंवा हुकुमशाही यामधला आपण फरक समजून घेतला पाहिजेत. राजशाहीमध्ये राजा आणि प्रजा ह्या दोन पॅरलल बाबी आहेत, समांतर बाबी आहेत. राजशाहीमध्ये प्रजा आहे. प्रजा ही शासनाला दुय्यम असते. प्रजेवर राजाचा हक्क असतो, ती गुलाम असते एक प्रकारे, त्याचं स्थान दुय्यम असते. म्हणजेच प्रजा आहे परंतु प्रजेला अधिकार नाही आहेत, हक्क नाही आहेत. राजाच्या दयेवर, शासन प्रशासनाच्या दयेवर तिच्या आयुष्याचा उत्कर्ष, विकास आणि मान्यता ठरलेली असते. परंतु गणराज्यामध्ये नागरिकत्व किंवा नागरिक ही संकल्पना आहे. आणि नागरिक या नात्यानं, या अर्थानं नागरिक हा स्वतंत्र स्वायत्त असतो. राजा आणि प्रजा किंवा शासन यामधील नातं हे राजशाहीपेक्षा वेगळं आहे. कारण गणराज्यामध्ये कुठलंही शासनाची सत्ता, सार्वभौम सत्तेचा उगमच हा जनतेमधून होत असतो, नागरिकांमधून होत असतो. म्हणून भारतीय संविधानाची सुरुवातच करताना बाबासाहेबांनी वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, म्हणजे या देशामध्ये सार्वभौम सत्तेचा उगम, सार्वभौम सत्ता ही जनतेमधून निर्माण झालेली आहे. ती राजाकडून किंवा बाहेरून कुणी दिलेली नाही, तर जनता ही स्वयंभू आहे. आणि जनता राजपद, शासनाची पदाची निर्मिती करते. इथं प्रामुख्यानं हा भाग येतो की नागरिकांना एक स्वतंत्र हक्क असतात, अधिकार असतात, आणि त्या अधिकाराची, त्या हक्कांची प्रतारणा शासनकर्ते, राज्यकर्ते करू शकत नाहीत. याचाच अर्थ असा की बाबासाहेबांच्या संविधानाची मूळ संकल्पना ही नागरिकांना सार्वभौम बनवून, अर्थात इथं कुठंही पारलौकिक संकल्पना नाही आहे, किंबहुना आत्मा, ईश्वर, परमात्मा किंवा कुठल्याही देवाधर्माचं नाही आहे, किंवा कुठल्याही पारलौकिक शक्ती ही सत्तेचा उगम नाही आहे किंवा ते श्रेष्ठ नाही आहे, तर नागरिकच श्रेष्ठ आहेत, सर्वात महत्त्वपूर्ण आहेत. आपलं तात्पर्य या अर्थानं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली संविधानाची संहिता, या संहितेनं नागरिकाला सर्वोच्च आणि सार्वभौम बनवलं, सर्व सत्ता त्याच्या हाती दिली, सोपवली. म्हणजेच नागरिकांना सर्वोच्च स्थान देणं, नागरिकांना गणराज्यामध्ये महानायक बनवणं, हे बाबासाहेबांची प्रामुख्यानं कृती आहे. आणि हे नागरिकाला महानायक बनवण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून पार पाडलेलं आहे. तात्पर्य असं की संविधान आणि भारतीय गणराज्याचे महानायकत्व, निर्मिती, जनकत्व हे डॉक्टर बाबासाहेबांकडेच निर्वातपणे जाते. अर्थात ही व्यक्तिपूजा नाही आहे, तर ही वस्तुस्थिती आहे, ही वास्तविकता आहे. आपण पाहतो की संविधान सभेमध्ये विविध प्रतिनिधी आहेत, सदस्य आहेत, आणि एकमताने बाबासाहेबांची मसुदा समितीमध्ये निवड होते संविधान निर्मितीसाठी. याचा अर्थ आपल्याला संविधानाची चर्चा करताना संविधान काय आहे याचाही विचार करणं त्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरेल. संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान सर्व कायद्याचं उगमस्थान आहे. संविधानामध्ये नागरिक आणि शासन यांच्यातील संबंध निश्चित केले जातात. संविधान नागरी अधिकार प्रदान करतात. संविधान शासनाचे जे विविध अंग आहेत, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, यामधील परस्पर संबंध, यातील अधिकार हे निश्चित करतात, त्याच्या मर्यादा निश्चित करतात. त्याचवेळी
देशामध्ये भारतीय संघराज्य आहे आणि या संघराज्यामध्ये विविध राज्य आहेत. या राज्याचे आणि केंद्राचे संबंध कसे असावेत, राज्याचे अधिकार काय, केंद्राचे अधिकार काय, आणि यासोबतच भारतीय नागरिकांचे त्यांच्या संदर्भामध्ये असणारे अधिकार आणि कर्तव्य, या साऱ्या बाबींचा उहापोह, त्याची मांडणी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि सर्वसंमत. संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलं हे निर्वाद, परंतु संविधानाची मान्यता केवळ बाबासाहेब नाही, हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजेत, तर ती या देशातल्या नागरिकांनी आणि संविधान परिषदेतल्या सर्व घटकांनी ती मान्य केलेली आहे, ती स्वीकारलेली आहे. म्हणून केवळ मिथक म्हणून बाबासाहेब संविधानाचे निर्माते आहेत, ही भक्तिभाव तिथं नाही आहे. मुद्दा असा आहे आपला की भारतीय नागरिकत्व संविधानातून प्राप्त होताना संविधान निर्मितीच्या आधी काय होतं हे पाहावं लागेल ना. म्हणजे नागरिकांना सार्वभौम अधिकार दिलेत हे सगळं ठीक आहे, परंतु आपण पाहतो की या देशामध्ये निजाम, मुघल किंवा आधीची जी राजेशाही होती, जी संस्थाने होती, त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा ब्रिटिशांची सत्ता आली असेल, हे सारे दुय्यम आहेत. त्यावेळी ही प्रजा आहे आणि प्रजा ही दुय्यम आहे, आणि या प्रजेला लोकशाही शासनाप्रमाणे शासनाच्या कार्यामध्ये भाग घेण्याचं प्रतिनिधित्व मिळावं म्हणून धीरे धीरे नागरिकत्वाचे अधिकार मर्यादित स्वरूपामध्ये ब्रिटिश काळात आपल्याला दिसून येते. तात्पर्य असं की हे अधिकारही अत्यंत मर्यादित, अगदी सुरुवातीला 3-4% लोकांना मताधिकार होता वगैरे, त्यातर तो 12-13% गेला. यापेक्षा कुठलाही व्यापक नागरिकत्व म्हणून अधिकार नागरिकांना नाही नव्हता. भारतीय संविधान ज्या दिवशी लागू झालं त्या दिवशी 26 जानेवारी 1950ला खऱ्या अर्थानं प्रजेकडून नागरिकत्व प्राप्त होणे, म्हणजे दुय्यम अस्तित्वाकडून प्रथम अस्तित्वाकडची जी नोंद आहे, वाटचाल आहे, ती 26 जानेवारी 1950ची ज्या दिवशी संविधान लागू झालं त्या दिवशी. तात्पर्य असं की या संविधानानं काय दिलं, तर या संविधानानं च्या दुसऱ्या भागामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला नागरिकत्वाचा अधिकार दिला. नागरिकत्व आधी फिक्स. आज अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं नागरिकत्वाच्या संदर्भात जे रेफ्युजी आहेत किंवा बाहेरून आलेले आहेत जो गोंधळ चालला आहे, किंवा जगभरामध्ये या पद्धतीचे अगदी इंग्लंडमध्ये इंग्लंड ज्या युरोमधून बाहेर पडला, ही सगळी कारणं नागरिकत्वाच्या संदर्भामध्येच कमी अधिक प्रमाणात दिसून येतात. त्या संदर्भामध्ये भारताच्या नागरिकत्वाचा विचार करत असताना भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर बाहेरून आलेल्या नागरिकांना, ते भारतातले, याबद्दल वाद नाही, परंतु भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमधून जो निर्वासित बांधव, सिंधी बांधव भारतात आला, त्या भारतीय बांधवाला प्रथमतः नागरिकत्व प्राप्त झालं. प्रश्न असा आहे की हे नागरिकत्व प्राप्त झालं इतक्यानं भागलं नाही आहे. आम्ही भारत पाकिस्तानची फाळणी होत असताना भारतातून पाकिस्तानात गेलेले जे लोक आहेत, मुजाहिद्दीन वगैरे, जे त्यांना उपरेपणाची जी ट्रीटमेंट दिली जाते, आजही बांगलादेशामध्ये अल्पसंख्याकाचे जे प्रश्न आहेत हे अतिशय गंभीर आहेत, मान्य आहेत. इथं भारतीय संविधानानं डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना नागरी अधिकार देत असताना विकासाच्या साऱ्या संधी त्यांना दिल्यात. आपण असं पाहतो की संविधानाच्या 19व्या कलमात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, संघटन स्वातंत्र्य आहे, व्यवसाय स्वातंत्र्य आहे, देशाच्या कुठेही स्थायिक होण्याचा जो अधिकार आहे, हा या समूहाच्या संदर्भात आपण असं पाहतो की देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये स्थायिक झालेला हा समाज स्वतःच्या प्रतिभेच्या बळावर, कर्तृत्वाच्या बळावर, परंतु त्यांना संधी दिल्यामुळं, त्यांना नागरी प्रतिनिधित्व दिल्यामुळं, व्यवसायाचा अधिकार दिल्यामुळं, स्थायिक होण्याचा अधिकार दिल्यामुळं एक प्रचंड प्रगती झालेली आहे. राजकारण आपण बाजूला ठेवू, पण संविधानाच्या ज्या गणराज्याच्या प्रती जी इथल्या नागरिकांना अगदी
मायग्रेटेड समूहांनाही नागरिकत्व विकासाच्या संधीच्या स्वरूपामध्ये जे व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार मिळालेले आहेत, हे या देशातील बाबासाहेबांच्या भारतीय गणराज्याच्या महानायकत्वाचं हे सगळ्यात मोठं सूत्र आहे असं मला म्हणावं लागेल. भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये अनेक चर्चा होतात. त्या संदर्भामध्ये संविधान परिषदेमध्ये बाबासाहेबांची निवड झाल्यानंतर मसुदा समितीवर जे गेलेत अनेक गोष्टी सांगितल्या जातात की काँग्रेसनं त्याला दरवाजे बंद केले. राजकारण आहे. राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधी यामध्ये मतभेद असणं साहजिक आहे, ते होते. परंतु जेव्हा बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादाची संकल्पना बाबासाहेबांनी एकता आणि अखंडतेच्या संदर्भामध्ये मांडली, त्यावेळी या देशातल्या टॉप मोस्ट नेत्यांनाही खऱ्या अर्थानं बाबासाहेब उमगलेत की आम्ही एक आहोत, आम्ही एक राहणार, आम्हाला कोणीही अलग करणार नाहीत. राजकीय दृष्ट्या काही तत्वाच्या बाबतीत, धोरणाच्या बाबतीत मतभेद असतील ते असावेत. लोकशाहीमध्ये मतभेद असणं, विरोधी पक्ष असणं, विरोधी भूमिका असणं यामध्ये गैर काही नाही, ते वेगळं नाही, ते असायलाच पाहिजेत. मुद्दा असा आहे की बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे नरेटिव्ह राजकारणाच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातो तो अतिशय चुकीचा आहे. मला कधी कधी नवल वाटते की अरे यार, या राष्ट्रपुरुषांना, राष्ट्रनिर्मात्यांना राजकारणाच्या चष्म्यातून असं आपण सेक्टरेन करणं ही भूमिकाच मुळात चुकीची आहे. मुद्दा असा आहे की या देशामध्ये एक विशाल भूप्रदेश आहे, विविध धर्म आहेत, अगदी विविध 6-6.5 जाती आहेत. या सगळ्यांना एकत्र बांधण्याची किमया ज्या पद्धतीनं बाबासाहेब आणि संविधान निर्मात्यांनी केलेली आहे ती अतिशय वेगळी, अभिनव आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिलेत, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय, या संदर्भामध्ये सर्वांना समानतेच्या पाठीवर आणत असताना या देशातल्या अल्पसंख्याकाच्याही हिताचा एक नागरिक या नात्यानं बाबासाहेबांनी जी जोपासना केलेली आहे ती माझ्या माहितीप्रमाणे इतरत्र भारतासोबत स्वतंत्र झालेल्या देशांच्या संविधानामध्ये दिसत नाही. मुद्दा असा आहे की संविधानाच्या कलम 25, 26, 27, 28 आणि 29 मध्ये अल्पसंख्याकाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी आणि संविधान परिषदेने ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी त्यांच्या धर्माच्या संदर्भामध्ये, त्यांच्या खाजगी जीवनामध्ये त्यांच्या धर्माचं पालन करता येईल, पण सार्वजनिक जीवनामध्ये नाही. त्याचवेळी शासनाचा, सरकारचा कोणताही धर्म असणार नाही. याचाच अर्थ असा की या देशातल्या अल्पसंख्याकांना, या देशातल्या विविध जाती धर्मांच्या लोकांना त्यांच्या धर्माचं खाजगी जीवनामध्ये पालन करता येईल, परंतु सार्वजनिक जीवनामध्ये कुठंही धर्म आड येणार नाही. शासनही त्या दृष्टीनं कुठलीही धर्मसंदर्भामध्ये खाजगी जीवनामध्ये ढवळाढवळ करणार नाही. याचा अर्थ हा नव्हे की सार्वजनिक जीवनामध्ये ज्या धर्मतत्वांनी, ज्या सांस्कृतिक तत्वांनी गुलामी लादली असेल, दुय्यम लेखलं असेल, ते नागरिक या अर्थानं त्याला नकार देणं नितांत आवश्यक होतं. म्हणून भारतीय संविधानाच्या वेगवेगळ्या कलमामध्ये त्या तरतुदी आपण जेव्हा पाहतो तेव्हा एक प्रामुख्यानं बाब अशी लक्षात येते की जसं आर्टिकल 12 आहे, हे देशाच्या कायद्यानं, शासनाच्या अंगानं, या देशाच्या विधिमंडळानं निर्माण केलेली कोणतीही संस्था, त्या संस्थेला शासनाचा दर्जा असेल, म्हणजे अगदी ग्रामपंचायत असेल, विद्यापीठ असेल किंवा कुठलीही संस्था असेल जी भारतीय संविधानाच्या कायद्यानुसार निर्माण झालेली आहे, तिला राज्याचाच दर्जा असेल. याचा अर्थ असा, संविधानाने देशामध्ये ज्या विविध संस्था निर्माण झालेल्या आहेत त्यांना राज्याचा दर्जा लागू आहे. राज्याचा दर्जा कायम असल्यामुळे त्यांना
राज्याकडून संविधानाकडून मिळणारे अधिकार नाकारता येणार नाही, ही बाब वास्तव आहे, ही एक सत्य आहे, आपल्याला ते लक्षात घ्यावे लागेल. संविधानाच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याकाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचे जशी तरतूद आहे, त्याचप्रमाणे भारतामध्ये नव्यानं स्थापन होणारी लोकशाही, लोकांना मिळणारे अधिकार आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या विचार विनिमयातून चालणारं राज्य, या संदर्भामध्ये जे मतभेद आहेत असावेत, असले पाहिजेत, या दृष्टीनं बाबासाहेबांनी जी एक रचना केलेली आहे, त्या रचनेमध्ये संसद म्हणजे केंद्र आणि घटक राज्य हा एक भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे विशाल भूप्रदेश आहे. हा विशाल भूप्रदेशामध्ये प्रादेशिक विविधता आहे, भाषा आहे, जागृती आहे, त्याचप्रमाणे प्रादेशिक हितसंबंध आहे, संस्कृतीच्या संदर्भामध्ये जी विविधता आहे ती कायम राखल्या जावी, हे निर्वात. परंतु त्याचवेळी केंद्राकडून राज्यांनी फुटून बाहेर निघू नये, त्यामधून फुटीरत्वाची भावना निर्माण होऊ नये म्हणून भारतीय संघराज्य बाबासाहेबांनी निर्माण केलं, की जिथं नागरिकांच्या अधिकाराचं, नागरिकत्वाचे हक्काचं, त्याच्या अस्तित्वाचं कायम स्वरूप असावं, या दृष्टीनं केंद्र आणि राज्याचे संबंध निश्चित करताना बाबासाहेबांनी केंद्राला जादा अधिकार दिले. अनेक टीका झाल्या त्याच्यावर की केंद्रानं ओव्हररीड केलेला आहे, वर्चस्व केलेला आहे राज्यावर, पण गोष्ट अशी नाही आहे. गोष्ट अशी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशातल्या घटक राज्यांना या देशातून फुटून बाहेर निघता येणार नाही. अमेरिकेत ज्या पद्धतीनं दुहेरी नागरिकत्व आहे, तिथल्या जे स्टेट आहेत किंवा राज्य आहेत, ते राज्य आणि केंद्राचे नागरिकत्व वेगवेगळं आहे, दुहेरी नागरिकत्व आहे. तिथला राज्याचा कायदा आणि केंद्राचा कायदा वेगवेगळा आहे, नागरिकत्वाचा अधिकार तिथं वेगवेगळा आहे. अमेरिकेच्या राज्याच्या घटना आणि केंद्राची घटना वेगळी आहे, हे निर्वात. परंतु भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे आणि या एकेरी नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये भाषा, धर्म किंवा कुठल्याही फुटीरवादाच्या अनुषंगानं त्याला फुटून बाहेर निघता येणार नाही. राष्ट्रीय ऐक्य कायम राहिलं पाहिजेत. त्या अर्थानं बाबासाहेबानं इथल्या संघराज्याला संघराज्य म्हणून, खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी त्याला क्वासी फेडरल म्हटलेलं आहे, संघ सदृश्य राज्य म्हटलेलं आहे. हे अमेरिकेप्रमाणे काटेकोरपणे ते नाही आहे. मुद्दा असा की इथल्या नागरिकांच्या हक्काचं, इथल्या नागरिकांच्या जीवनाचं स्वतंत्र मूल्य कायम ठेवण्यासाठी ज्या केंद्र आणि राज्याच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये जी भूमिका निभवलेली आहे, ती आज आम्हाला अतिशय उपयुक्त ठरल्याचं दिसून येते. पंजाबमधला दहशतवाद असेल किंवा अनेक प्रांतामध्ये ज्या वेगवेगळ्या फुटीरवादी जे तत्व उभे राहिलेत, त्याला सहजपणे या संविधानामुळं आपण ह्या फुटीरवादी तत्वांवर अंकुश ठेवू शकलो आणि भारताचं ऐक्य, एकात्मता कायम ठेवू शकलो. म्हणून बाबासाहेब हे भारतीय संघराज्याचे, भारतीय गणराज्याचे महानायक ठरतात. याच पद्धतीप्रमाणे, याच नुसार नागरिकांचं श्रेष्ठत्व, नागरिकांचं सार्वभौमसत्तेचं सार्वभौमत्व, सार्वभौमसत्तेचं त्याच्या उगमस्थानाचं स्थान कायम ठेवण्यासाठी पॉवर मेक्स मॅन करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर ॲब्सोल्यूट करप्ट, सत्ता ही माणसाला भ्रष्ट बनवते आणि सत्तेचं अतिकेंद्रीकरण कमालीचं भ्रष्ट बनवते. या दृष्टीनं बाबासाहेबांनी शासनातले जे 3 अंग आहेत, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, ज्याला आपण संसद म्हणू किंवा मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणू किंवा न्यायमंडळ म्हणू, ह्या 3ही शासनाच्या अंगाला स्वतंत्र आणि स्वायत्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळं कुठल्याही एका शासन अंगाला दुसऱ्या शासन अंगावर कुरघोडी करून नागरिकांच्या हक्काचं, त्याच्या अस्तित्वाचं दुय्यमत्व किंवा त्याला गुलाम ठरवता येत नाही, दुय्यम ठरवता येणार नाही. हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या या गणराज्याच्या महानायकत्वाचं म्हणून केलेलं कार्य माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं ठरते.
याच पद्धतीनं देशामधला जो इथल्या समाजव्यवस्थेनं नाकारलेला जो घटक आहे, त्याच नाकारलेल्या समाज घटकाला युगानुयुगे जी दुय्यम वागणूक दिलेली आहे, वागवल्या गेलेलं आहे, विकासाच्या प्रक्रियेमध्ये तो मागासलेला आहे, मागं पडलेला आहे. आणि संविधानाचं इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ जे 4वा कलम जे आहे, हे कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि कायद्यानं सर्वांना समान संरक्षण असेल. कायद्यात समोर सर्व समान आहेत, कायद्याचं सर्वांना संरक्षण असेल. जात, धर्म, पंथ, वंश, इथं लिंग फार महत्त्वाचं आहे. कारण या देशामध्ये संविधानाच्या निर्मितीसोबतच महिलांनाही समानतेचा अधिकार मिळालेला आहे. आणि इथला राजा असो, पंतप्रधान असो, कोणी असो, अगदी इंदिरा गांधींनाही तुमची निवड चुकीची आहे हे ठणकावून सांगू शकलं न्यायालय. याचं कारण असं की नागरिकांच्या अधिकाराचं, हक्काचं, त्याच्या गणराज्य या मूल्याचं तत्त्व बाबासाहेबांनी इथं सेपरेशन ऑफ पॉवर, चेक अँड बॅलन्स ज्या पद्धतीनं ठेवलेले आहेत. संविधानानं निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत, सर जय भीम, संविधानानं ज्या संस्था निर्माण केलेल्या आहेत त्या संविधानिक संस्थांची स्वतंत्रता आणि स्वायत्तता कायम ठेवणं नितांत गरजेचं आहे, आवश्यक आहे. वर्तमान स्थितीमध्ये किंवा याच्या आधीच्याही कालखंडामध्ये किंवा भविष्यामध्येही सत्ता ही माणसाला अतिशय प्रिय असते आणि या सत्तेच्या प्रियतेपोटी काही चुकीची पावलं सत्ताधाराकडून पडू शकतात आणि पडत राहणार. यावर संविधानिक संस्थांचं जे सेपरेशन, जे वेगवेगळं अधिष्ठान आणि अस्तित्व निर्माण केलेलं आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांच्या श्रेष्ठत्वाला, इथल्या नागरिकांच्या सार्वभौमत्वाला दुखावल्या जाऊ शकणार नाही, त्याला डावलल्या जाऊ शकणार नाही. या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण बाबासाहेबांनी जी संविधान निर्मिती आणि ते हक्क दिलेले आहेत त्या हक्काच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं खूप सारं बोलता येईल. वेळ आणि प्रसंग या सर्वांचा विचार करताना काही गोष्टी आपण मर्यादित ठेवल्या पाहिजेत. म्हणून आपला अधिक वेळ न घेता मी इतकंच सांगतो, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे नागरिक सार्वभौम, स्वायत्त आणि सर्वश्रेष्ठ आहेत. कायदा आमच्यापासून निर्माण झालेला आहे, कायदा आम्ही निर्माण करतो. इतकंच नाही तर कायदा बनवणाऱ्या संस्था आम्ही बनवलेल्या आहेत आणि हा कायदा बनवणाऱ्या संस्था ज्या बाबासाहेबांनी नागरिकत्व आणि नागरिकांना श्रेष्ठ भनवलेलं आहे, त्यामध्ये बाबासाहेब या देशाच्या नागरी स्वातंत्र्याचे, या देशाच्या नागरिकत्वाचे महानायक ठरतात. जय भीम, जय भीम, जय भीम. आप देख रहे हैं